तुला सांगणारच होते अक्का, पण खूप घाबरले ग. म्हटलं तुला कळलं तर सालटी काढशील तिची, म्हणून नाही सांगितलं. आणि अक्का, ह्यात माझा काही दोष नाही आहे. आणि नंतर नंदी पण म्हणाली अक्काला सांगू नकोस म्हणून मी आणि नंदी. काय ग भवानी, तू त्या पुनर्वसूच्या खोलीत गेली होतीस शेण खायला? हत्या? हो नक्की. आणि PhDचे मी बघतोच आहे. ओके ओके, आपण चालेल, आपण बघूयात कसं वर्कआउट होत आहे ते. हां हो सर, नक्की. गुड नाईट, बाय. काय ग, काय झालं? जिजीला साडी आवडली नाही का? नाही आवडली? त्यांना दाखवलीच नाही. का, आता काय झालं? मधूनच परत आले. तुझा चेहरा असा का झालाय? अगं बोल ना. वासू, नंदिनी आता मनात टूक धरून बसणार आहे. म्हणजे तिचं बोलणं फार निगेटिव्ह वाटतंय मला. ती अख्खीच निगेटिव्ह आहे. तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. आपल्याला काय करायचंय त्याच्याशी? ते आपल्याबद्दल आहे असं मला वाटतंय. उर्मी, आता आपण ठरवलंय ना तिचा फार विचार करायचा नाही. नकोय ती आयुष्यात आता. आपल्याला नकोय म्हणून ती जाणार नाही ना. हे बघ उर्मी, माझ्या आयुष्यात नाहीये ती आता. आणि तूही तिचा विचार करू नकोस. आपल्याला खूप काही आहे करण्यासारखं. वासू, तिला काहीतरी कळलं असेल का रे? कशावरून? कशावरून असं नाही रे, पण मला वाटतंय असं. उर्मी, हे बघ, या घरात आपल्याबद्दल फक्त जिजीला माहिती. आणि जिजीचा प्राण गेला तरी ती कोणालाही सांगणार नाही. मला माहिती आहे रे, पण सुनील कशाला सांगेल तिला काही? नाही, ती भेटते ना आता त्याला. मला नाही वाटत सुनील असं काही करेल. तू ना आता उगाच भलत्या सलत्या कल्पना करायला लागलीस. असं काही होणार नाहीये उर्मी, तू आता उगाच विचार करत बसू नकोस. बघ, तिच्याबद्दल आपण बोललो ना तरी आपल्या दोघांचाही मूड जातो. म्हणून म्हटलं की तिचा विषय काढायचाच नाही. नुसतं नको. दुसरी साडी नेसून दाखव मला, बघू तरी कशी दिसते ते. ते लक्ष आहे. हां, आलेच. म्हणजे ती मोठी पतिव्रता आहेच, पण तुम्ही ज्या सावित्रीबद्दल सांगता ना ते ऐकून ती अगदी आपलीशी वाटते मला. एवढ्या पुण्यवान स्त्रीचं चरित्र ऐकून अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं. ठीक आहे, तुमची वडाची पूजा झाली की आपण घरगुती कार्यक्रम करू. आजच देऊन टाकते मुलींना, खुश होतील. सगळ्यांना देणार असाल तर नंदिनीला पण द्या. ती काही सवाष्ण नाहीये, पण हरकत नाही, तिलाही देते. उर्मी, तुला काल माईशी बोलायला काय झालं होतं? असं बरं नसतं रे दिसलं. त्यात बरं न दिसायचं काय? पण मला आहे ना तुझ्यासारखं असं फटकन बोलता नाही येत वासू. उर्मी, स्पष्ट बोलणं आणि फटकन बोलण्यात फरक आहे. हो, पण बोलण्यापूर्वी समोरच्याला काय वाटेल याचा विचार करते मी. आणि स्वतःला काय वाटेल याचा विचार करतेस का कधी? त्याचा विचार काय करायचा अरे? ते कळतच की नाही आपल्याला? कळतं ना, मग स्पष्ट बोलावं. हे असं स्पष्ट बोलल्याने ना माणसं दुखावतात. त्याला काही इलाज नसतो. जेव्हा प्रश्न तत्वाचा असतो. तत्वांपेक्षा मला माणसं महत्वाची वाटतात. मग तू आता काय वडाची पूजा करणार? तेच मला कळत नाहीये. मला वाटतं तू माझ्याशी बोलावंस. तोच विचार करते मी पण. कारण ज्या गोष्टीवर विश्वास नाहीये ती करणं म्हणजे खोटेपणा ठरेल. तेच तर सांगतोय ना मी तुला. नाही, तसं असलं तरी मला माईंना दुखवायचं नाहीये रे. मग प्रेमाने सांग. वासू,
त्या समजून घेतील ना रे. ते कळेलच आपल्याला तुझ्याशी कशी वागते त्यावरून. हे काय रे वासू. बरं मी चहा करून आणते. म्हणजे तुमचा मित्र आलाच नाही? आणि त्याचं ऐनवेळी काहीतरी काम निघालं मला सांगितलं का नाही तुम्ही? हो मी सांगणारच होतो सकाळी. रात्रीच का नाही सांगितलं? अहो रात्री 1:30 वाजता त्यांचा मेसेज आला. एवढ्या रात्री कसं कळवणार? कळवायचं ना, त्यात काय झालं? बरं नसतं दिसलं. त्यात बरं काय दिसायचंय? ठीक आहे ना, पण रात्री नाही सकाळी कळवलं काय फरक पडतोय? मला पडतो. अजून वाढदिवस लांब आहे. मला ते सगळं वटपौर्णिमेच्या आधी हवं होतं. वटपौर्णिमेचा काय संबंध? जाऊ देत ना. मला खरंच कळत नाहीये. एखाद दिवस इकडे तिकडे झाला तर काय फरक पडतो? प्रश्न तो नाहीये. तुम्ही मला कळवायला हवं होतं. मी सांगतोय ना, सकाळी सांगणार होतो ते. मी फोन केला तेव्हा सांगताय तुम्ही मला. मी करणारच होतो. मग आता काय? तो परवा येतोय. परवा तरी येणार आहे का नक्की? हो तर म्हणालाय. म्हणजे ते पण नक्की नाहीये का? नक्कीच येतोय. पण आता परत त्यांनी असंच केलं तर आपण काय करणार आहोत? तुम्ही एवढ्या पॅनिक का होताय? हे बघा वाढदिवसाला अजून अवकाश आहे आणि त्यांनी नाही आणलं ना, मी स्वतः जाऊन घेऊन येईन. हा मला जरा घाई आहे. तुम्ही मला आधीच सांगितलं असतं तर मी दुसरी सोय बघितली असती. त्याला स्वतःला आधी माहिती नव्हतं, तो कसं कळवणार? हॅलो माईला खूप उत्साह असतो वटपौर्णिमेचा. तुम्हाला नसतो? नाही म्हणजे हल्ली काही विशेष वाटत नाही मला. हल्ली हल्ली तर पूजा करायचाही कंटाळा येतो. तुमचं आपलं काहीतरीच वंच. नाही तर काय, 7 जन्म तोच नवरा वगैरे हे सगळं कशाला पाहिजे? वंच इथे जर माई असल्या असत्या ना तर त्या चांगल्याच रागवल्या असत्या बरं का तुम्हाला. पण खोटं आहे का सांग मला. 7 जन्म तोच नवरा मिळतो का नाही मला माहित नाही, पण हे नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून करायचं असतं हे व्रत. चला तुम्ही तिघीजणी इथेच आहात, बरं झालं. ठरवून टाका कुणाला कुठली साडी आवडते ती. अय्या बघा साड्या बघू बघू. माई छान आहे तो साड्या. वटपौर्णिमेसाठी. हो ग, तुला आवडेल ती ठेव. हो माई मी ही ठेवते. बर. माई दरवर्षी नेमाने साड्या देतात हा या दिवशी. हो. उर्मी तुलाही बघ कुठली आवडते ते. म्हणजे याच्यावर ब्लाऊज वगैरे ठरवायला लागेल ना तुम्हाला, नाहीतर नवीन शिवून घ्या सरळ. आणि कुमुद, गजरे आदल्याच दिवशी तयार करून ठेव हो. ऐन पूजेच्या दिवशी गडबड नको. हो माई. उर्मी तुला बघ कुठली आवडते ते. माई ते आवडल्या नाहीत का ग साड्या? नाही तसं नाहीये माई. अगं नवीन कोऱ्या आहेत, अजून घड्याही मोडल्या नाही आहेत त्याच्या. मी म्हटलं पोरीनं नेसू दे. सणाचं कौतुक तुम्हालाच ना आता, आमचं काय झालं आता सगळं. तरी तुला एवढा उत्साह असतो म्हणजे काय अदिती? अगं माझं किती जन्माचं पुण्य असेल म्हणून असा पती मिळाला मला. मी तर म्हणते प्रत्येक सवाष्णबाईंनी केलं पाहिजे हे व्रत. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याची सोबत 7 जन्म आपल्याला मिळावी म्हणून. तुम्ही मानता का मला माहित नाही, पण मी फार मानते बाई. आपल्या धर्मशास्त्रात फार अर्थ आहे याच्या पाठीमागे. उर्मी बाळा, तुझी पहिली वटपौर्णिमा आहे. मी म्हटलं तसं उपास ठेव हो. आपल्याकडे दुसऱ्या दिवशी सोडतात उपास. तुझ्या माहेरी तुझी आई काय करते? त्याच दिवशी सोडते का दुसऱ्या दिवशी? मला ना वड पूजण्यापेक्षा वडाचं झाड लावायला जास्त आवडेल. तेच तर म्हणतोय मी, पुरुषांबरोबर स्त्रियांचाही सहभाग आपल्याला हवाय. हो मज्जा येईल ना. पण या सगळ्यासाठी फक्त दादांची संमती लागेल. दादा एकदा हो म्हणाले की सगळे सहभागी होतील. पण दादा हो म्हणतील का?